नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपले पुढच्या एपिसोडमध्ये. आपल्या गप्पा चालले डायबिटीस आणि त्याच्या अनुषंगाने सर्व विषयांविषयी. आपण डिटेलमध्ये डायबिटीसच्या पेशंटच्या खाण्याविषयी पाहिलं. आपलं मेन उद्दिष्ट असतं की डायबिटीस हा फुल कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. डायबिटीस कंट्रोलमध्ये असला की डायबिटीस नसलेली व्यक्ती आणि अनेक वर्षांपासून डायबिटीस असलेली व्यक्ती या दोन्हीच्या भविष्यामध्ये काही फरक पडत नाही. वैद्यकीय दृष्ट्या ते अतिशय चांगलं जीवन जगू शकतो डायबिटीसचा पेशंट, जर त्याचा डायबिटीस व्यवस्थित कंट्रोलमध्ये असेल तर. म्हणजे HbA1c त्याचं 6.5च्या आसपास नेहमी मेंटेन राहत असेल तर डायबिटीसचं पेशंट आणि डायबिटीस नसलेली व्यक्ती यांचं जीवनमान आणि बाकीचे सगळे जे काय वैद्यकीय प्रॉब्लेम्स असतात ते सारखेच राहतील. पण आता डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी केवळ औषधं हा एक उपाय नसतो, आहाराचा रोल खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आपण आहाराविषयी खूप डिटेलमध्ये मागच्या काही एपिसोड्समध्ये बघितले. दुसरा अजून एक पिलर जो आहे डायबिटीस कंट्रोलचा तो आहे व्यायाम. व्यायामाविषयी पण आपण एकदा एक पूर्ण एपिसोड बघणार आहोत नंतर. तिसरं आहे पुरेशी झोप. चौथा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. त्या अशा अनेक पैलू किंवा पदर असतात डायबेटिक मॅनेजमेंटसाठी. आणि फक्त औषधांनी डायबिटीस मॅनेज होत नाही, तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो डायबिटीस मॅनेजमेंट म्हणजे. तर ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करते, ती म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीतली अनियमितता. आणि डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा हे माहीत नसतं की इतक्या सगळ्या गोष्टींनी माझी रक्तातली साखर प्रभावित होते, त्यावेळेला ते कुठलाही काहीही प्रॉब्लेम झाला तर त्याचा संबंध डायबिटीसच्या मेडिकेशनशी जोडतात. म्हणजे कधी ॲसिडिटी वाढली तर औषधांनी वाढली, कधी काही दुसराही प्रॉब्लेम झाला कुठलाही, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये इतर काही कंबर दुखणे, काही पांढरं पाणी जाणे वगैरे वगैरे जे काय प्रॉब्लेम्स होतील सर्व झाले की पहिली रिएक्शन डायबिटीसच्या पेशंटची मी पाहिली आहे की ते गोळ्या एकतर कमी करतात किंवा बंद करतात. दुसरं असं की ते समजा टायफॉइड झाला, काही झाला, त्याच्यासाठी गोळ्या घ्याव्या लागल्या तर मग इतक्या गोळ्या घेतल्याने त्रास होईल म्हणून या गोळ्या बंद करतात. अजून एक प्रकार असा असतो की म्हणजे खेडेगावांमध्ये तर प्रामुख्याने हा दिसून येतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सगळ्या बाया बसून गप्पा मारतात आणि एक बाई दुसरीला सांगते की तू इतकी वर्ष झाले गोळ्या घेतेस, तुझी किडनी नक्की खराब होईल डायबिटीसने, त्या गोळ्यांनी, डायबिटीसने नाही गोळ्यांनी. तर ह्या अशा अनेक कारणांमुळे डायबिटीसच्या पेशंटची नेहमी टेंडन्सी असते की ते गोळ्या अधूनमधून बंद करतात. आणि दुसरं आपल्याकडली जी पद्धत आहे पेशंटची, जसं रेग्युलर वर्षातनं 2-3 वेळा डायबिटीसच्या पेशंटनी डॉक्टरकडे जाऊन आपलं सगळं सुरळीत आहे हे बघायला पाहिजे आणि वर्षातनं एकदा सगळ्या बेसलाईन टेस्ट करून घ्यायला पाहिजे. पण ते एकदा पेशंट सेटल झाला की ते मग नंतर अनसेटल होईपर्यंत पुन्हा दवाखान्यात जात नाही. जेव्हा काहीतरी कॉम्प्लिकेशन होईल त्याच वेळेला जातात. ते ह्या सगळ्याचा म्हणजे गैरशिस्त म्हणून आपण या सगळ्या प्रकाराला. तर यामुळे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन जास्त होतात. कारण एक सुपरविजन जर असली, वर्षातनं 2 वेळा जर आपण बघून घेतलं की आपले सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत, तर आपल्याला काही डेव्हिएशन नॉर्मलपासून होत असेल तर ते अर्लिएस्ट कॅप्चर करता येतं आणि गाडी लवकर रुळावर आणता येते. तर मला असं सांगायचं आहे की डायबिटीसच्या गोळ्या घेतल्यामुळे किडनी खराब होत नाही. उलट जर तुम्ही कुठल्याही कारणाने जर गोळ्या बंद केल्या डायबिटीसच्या किंवा मनाने कमी जास्त केल्या आणि तुमची शुगर आउट ऑफ कंट्रोल झाली तर ती शुगर वाढल्यामुळे तुमच्या किडनीवरती विपरीत परिणाम होतो आणि किडनीचे आजार डायबिटीसशी रिलेटेड चालू होतात. आणि डायबिटीसच्या गोळ्या जर नियमित घेतल्या गेल्या तर त्या तुमच्या किडनीचं प्रोटेक्शन करतात. तेव्हा डायबिटीसच्या पेशंटनी नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की डायबिटीसच्या गोळ्या मनाने कमी जास्त करायच्या नसतात, डॉक्टरला कन्सल्ट करून करायच्या असतात.
त्यात पुन्हा अजून एक प्रश्न असा असतो की डायबेटीसच्या गोळ्यांच्या सोबत पेशंटला अजून इतर गोळ्या दिलेल्या असतात. जसं आपला देश प्रामुख्याने व्हेजिटेरियन आहे, म्हणजे नॉनव्हेज खाणारे जे लोक असतात ते चवीपुरतं खातात. रेग्युलर नॉनव्हेज खाणारे म्हणजे अन्न म्हणून रोज नॉनव्हेज कंझ्युम करणारे कमीच असतात. तर त्याच्यामुळे साधारणतः जे दिसून येतं ते प्रोटीनची डेफिशियन्सी असते. बऱ्याच वेळेला विटॅमिन डीची तर नेहमीच असते, विटॅमिन बीची डेफिशियन्सी असते. त्यामुळे हे सगळे सप्लिमेंट्स डायबेटीसच्या प्रिस्क्रिप्शनचा एक आवश्यक भाग म्हणून असतात. तसंच डायबिटीसच्या गोळ्यांसोबत विटॅमिन B12ची गोळी घेणं पण गरजेचं असतं, नाहीतर शरीरात B12चं ॲब्सॉर्प्शन कमी होऊन त्याची डेफिशियन्सी उत्पन्न होऊ शकते. विटॅमिन डी, विटॅमिन B12 हे नेहमी डायबिटीसच्या पेशंटला सोबत दिले जातात. प्रोटीन डेफिशियन्सीची क्लिनिकली शंका वाटली तर ब्लड टेस्ट न करता डायरेक्टली प्रोटीन बरेचदा दिलं जातं. आणि मग पेशंट घरी गेल्यानंतर काय करतात, डॉक्टरकडे तर 2-3 वर्षांनी जातात, ठीक आहे, पण फक्त एक डायबिटीसची गोळी केमिस्टला विचारून कोणती गोळी आहे ती चालू ठेवायची, बाकी सर्व बंद करायचे. आणि यामुळे काय होतं की ते बाकीच्या डेफिशियन्सीज वाढतात आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. डेफिशियन्सीजमुळे कोणते न्यूरोपॅथी वगैरे होऊ शकतात. डायबिटीसच्या पेशंटच्या ज्या नर्व्ज असतात त्या चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी विटॅमिन B12 त्यांना द्यावं लागतं. आणि विटॅमिन डीचा तर सगळ्या अवयवांच्या कामाशी संबंध असतो. म्हणजे हृदयाने व्यवस्थित काम करायचं तर विटॅमिन डी पुरेसं पाहिजे शरीरामध्ये. बाकी पण जसं आपले स्नायू, मसल्स, स्नायू म्हणजे मसल्स आणि इतरही जे हाडांची घनता वगैरे सर्वांसाठी विटॅमिन डी योग्य प्रमाणात शरीरात असणं गरजेचं असतं. तर हे जे सप्लिमेंट्स असतात हे डायबिटीसच्या पेशंटनी बंद नको करायला, आणि हमखास ते बंद केल्या जातात. आणि अनेकदा काय आहे की आपण स्ट्रेसविषयी बोललो. शुगर मॅनेजमेंट करताना स्ट्रेस मॅनेजमेंट महत्त्वाची आहे असं म्हटलं. आता हे प्रत्येक वेळेला समोरच्या पेशंटची पर्सनॅलिटी बघून त्याला कधी कधी स्ट्रेससाठी पण मेडिसिन्स दिलेले असतात, पुरेशी झोप व्हावी म्हणून, किंवा त्याला ताण जाणवू नये याच्यासाठी, त्यांनी विचार करू नये म्हणून ते पण मेडिसिन्स बंद केले जातात. आणि एक वैद्यकीय परिभाषेमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून असतं एक, म्हणजे अनेकदा काही काही लक्षणं जी असतात ती या स्ट्रेसमुळेच असतात. म्हणजे त्या आजार नसतो, म्हणजे शारीरिक आजार नसतो, त्याला आपण मनोकायिक आजार म्हणतो. आणि त्या मनोकायिक आजारामुळे, त्या लक्षणांमुळे स्ट्रेस वाढत जातो आणि साखर वाढण्यासाठी त्याची मदत होते. तर पेशंटला ते कोणत्या गोष्टीसाठी कोणतं औषध दिलेलं आहे हे माहिती नसतं. आता एकच औषध 2-3 प्रकारांनी त्याचे समोरच्या पेशंटच्या पर्सनॅलिटीप्रमाणे युजेस पण राहतात. म्हणजे काही वेळेला फक्त झोप येण्यासाठी झोपेची गोळी नसते, तर ती स्ट्रेस मॅनेजमेंटची गोळी असते आणि तिचा साईड इफेक्ट म्हणून झोप येते आणि पेशंट्स मग ती गोळी बंद करतात. मला झोपेच्या गोळीची गरज नाही, झोपेच्या गोळीची सवय होईल, माझा मेंदू निकामी होईल, आणि मग हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जे असतात ते वाढतात. आणि मग आपल्या उद्दिष्ट काय असते की डायबिटीसच्या पेशंटचं एक स्मूथ लाईफ असलं पाहिजे आणि प्रोडक्टिव्ह लाईफ असलं पाहिजे. त्याला त्याच्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आयुष्याचा आनंद घेऊन जगता यायला पाहिजे. तो आपला पर्पज मग सॉल्व्ह होत नाही. तर त्याच्यामुळे मेडिकेशन्स दिले आहे आणि हे विनाकारणची औषधं दिली, हा जो गैरसमज असतो तो मला वाटतं कृपा करून सर्वांनी डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. हा निव्वळ गैरसमज आहे. डायबिटीसची एकच गोळी चालू असते असं नाही. कधी कधी डायबिटीसच्या 2-3 प्रकारच्या पण गोळ्या राहू शकतात. एखादा जेव्हा डिफिकल्ट डायबिटीसचा पेशंट असतो आणि तो इंजेक्शन्स घ्यायला तयारच नसतो, तेव्हा त्याला 2-3 प्रकारच्या गोळ्या दिलेल्या असतात. मग त्यांनी तो कंट्रोलमध्ये येतो आणि नंतर मग डॉक्टरकडे जायचं टाळून केमिस्टला विचारून एक गोळी चालू ठेवतो आणि बाकीचे बंद करून टाकतो. आणि मग पुन्हा खूप जास्त त्रास होईपर्यंत डॉक्टरची भेट पण घेत नाही की डॉक्टर खूप गोळ्या देतात म्हणून. आणि मग अशा वेळेला त्याचा डायबिटीस जास्त राहतो आणि त्याला माहीत नसताना तो डायबिटीस अनकंट्रोल्ड स्टेटमध्ये बराच काळ राहिल्यामुळे
मग त्याला डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होतात. आता हे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे हार्ट डिसीज, पॅरालिसिस, किडनी प्रॉब्लेम, इंटेस्टाईनचे प्रॉब्लेम, हे सगळे प्रिव्हेंटेबल असतात जर तुमचा डायबिटीस खूप चांगल्या कंट्रोलमध्ये जर राहिला तर. पण दुर्दैवाने खूप पेशंट्स या सगळ्या चुका आपल्या ट्रीटमेंटच्या दरम्यान करतात आणि आपल्याला खूप सारे कॉम्प्लिकेशन्स झालेले कॉम्प्लिकेटेड पेशंट्स दिसतात. हे खूप मोठं दुर्दैव आहे, कारण की या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट कॉस्ट खूप जास्त असते. डायबिटीसची ओरिजिनल जी ट्रीटमेंट कॉस्ट राहील त्याच्या तिप्पट पाचपट याची कॉस्ट राहू शकते. डायलिसिस कधी कधी दर आठवड्याला किंवा महिन्याला करावं लागतं. म्हणजे भारतामध्ये जितके किडनी ट्रान्सप्लांट्स होतात त्यातले 50% किडनी ट्रान्सप्लांट हे डायबेटिक किडनीमुळे होतात, डायबिटीसमुळे किडनी फेल्युअर झाल्यामुळे. तर हे सगळं टाळता येण्याजोगं असतं. फक्त डायबिटीसच्या पेशंटनी ह्याची काळजी घ्यावी लागते की डायबिटीस इज इक्वल टू डिसिप्लिन. औषधं घेण्यातली डिसिप्लिन, व्यायामाची डिसिप्लिन आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं तशीच्या तशी आपण फॉलो करणे. काहीतरी एक गोळी घेतली की झालं असं नसतं. तर ते वेल कंट्रोल डायबिटीस अचीव झाला आहे की नाही या हिशोबाने औषधं चालू ठेवावी लागतात. तर हे जरी आपण केलं तर खूप सारे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स टळू शकतात आणि हेल्थ केअर सिस्टीमवरचा ताण बराचसा हलका होऊ शकतो. नमस्कार.